असतं की लोकसभा निवडणुकांसाठी सातत्यानं वारंवार महायुतीला आणावं लागतंय. पक्ष कुठले पक्षाचं चिन्ह हिसकावून घेण्यात आलं, त्याचा परिणाम त्यांना निवडणुकीमध्ये दिसेल. पराभवाची भीती वाटते, त्यामुळे अमित शहा आणि पंतप्रधानांना सारखे यावं. त्यांना भारतीय जनता पार्टी माहिती नाही. परवा देशाची पार्लमेंटरी बोर्ड पहाटे 3:30ला संपल्यानंतर मोदीजी घरी गेले आणि सकाळी 8ला 5 वेगवेगळ्या देशाच्या शहरात प्रवासाला निघाले. राऊतांनाची सवय आहे का? आमच्या नेत्यांना आहे की खूप प्रवास करायचा. इथे विजय मिळणार आहे का? या नाही जायचं असं नाही आहे. सगळ्या ठिकाणी जायचं. विजय मिळणार आहे ते सगळ्यांना सांगत द्यायचं, गाफील राहू नका. नाही मिळणार ते सांगत द्यायचं, काम नीट करा. त्यांना सवयच नाही प्रवासाची. आता पर्याय नाही म्हणून सगळे बाहेर पडले. अदरवाईज कोण कोण किती वाजता उठतं आणि किती वाजता बाहेर पडतं. आणि मग त्यामुळेच ही गत आली ना आता की लोकांना भेटायला, आमदारांना भेटत नव्हते, मंत्र्यांना भेटत नव्हते. मग केलं बंड लोकांनी की नाही बाबा तुम्ही आम्हालाही भेटणार नसेल तर आम्ही कशाला काम करायचं. त्याचा एक चांगला परिणाम झाला की खूप प्रवास करायला लागला. पण मोदीजींशी आणि अमित भाईंशी तुलनाच नाही करू शकत. म्हणून मी परवा तुम्हीच, आणि बरं आहे की तुम्हीच दाखवला आणि त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही सगळ्यांनी देशभर चालवलं की मोदीजी पहाटे तुम्ही जातानाही दाखवले, घराकडे निघाले 3:20ला आणि पुन्हा दाखवलं 8 वाजता निघाले प्रवासाला. अरे ज्यांना त्यांचे सहकारी टिकवता आले नाहीत, ज्यांना वर्षानुवर्ष ते सहकारी टिकवता आले नाहीत, ते मोदीजींचं आणि अमित भाईंचं कसं काय सामना करणार मला काहीच कळत नाही. कधी गेले कळलेच ते. बरोबर आहे माझं. मी इलॉजिकल बोलत नाही. ग्रामीण माणूस लॉजिकल बोलतो. अरे गेले नाका करून कळलं पण नाही.